श्री स्वामी समर्थ मंडळी आजही मी तुमच्यासाठी खूप सुंदर असा स्वामींचा अनुभव घेऊन आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपले फॉलोवर आहेत विपुल, ह्यांनी माझ्यासोबत हा त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे. त्यांचं लग्न 2023 मध्ये झालं आणि त्यांची बायको स्वामी भक्त आहे. विपुल मूळचे जळगावचे आहेत आणि त्यांचं मुंबई पुण्यामध्ये येणं जाणं असतं. बायकोमुळे तेही स्वामी भक्ती करायला लागले आणि एकदा असंच रात्री ट्रॅव्हल्सने ते जळगावला जाण्यासाठी जेव्हा निघाले तेव्हा त्यांच्या बायकोनी त्यांना प्रवास सुक्त वाचून घ्या असं सांगितलं. तर प्रवास सुक्त हे आपण प्रवासात वाचण्याचं एक प्रार्थना किंवा एक मंत्र आहे असं आपण म्हणू शकतो. याबद्दल जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. तर ते संस्कृतमध्ये आहे. तर मग त्यांनी असं सांगितलं की हे संस्कृतमध्ये आहे तर मला वाचता येणार नाही. तरी सुद्धा बायकोने हट्ट केला आणि म्हणाली जसं जमेल तसं वाचा आणि तुम्ही आराम करा. त्यांनी प्रवास सुक्त वाचला, त्याच्यानंतर जप केला आणि ते आराम करू लागले, म्हणजे ते झोपी गेले. सकाळी थोड्याच वेळात म्हणजे ते उठल्यानंतर थोड्याच एक 5-10 मिनिटांमध्ये त्यांच्या ट्रॅव्हल्सचं खूप मोठं ऍक्सिडेंट झालं. त्या ऍक्सिडेंटमध्ये बऱ्याच लोकांनी आपले हात, पाय आणि जीवही गमावला. पण एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंटमध्ये सुद्धा विपुलला फक्त थोडीशी खर्चट आली. म्हणजे ही स्टोरी जेव्हा मी ऐकली, हा अनुभव जेव्हा मी ऐकला ना, तेव्हा मला खरंच असं वाटलं की नाही, हा अनुभव आपल्या लोकांसोबत शेअर झालाच पाहिजे. तर तुम्हाला पण जर हा अनुभव आवडला असेल आणि खरंच म्हणजे एवढी आपली भक्ती आहे, आपलं स्वामींवरती विश्वास असेल ना, तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.